नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत पितृदोष दूर कसा होतो आणि त्यावरती कोणकोणते उपाय करायला पाहिजेत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग, गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू गरुडाला सांगतात की हे गरुडा, माणसाला जे काही आयुष्यात मिळतं किंवा जे काही त्याच्याकडून निसटून जातं ते फक्त त्यांच्या आजच्या कर्मामुळे नसून त्यांच्या मागील अनेक जन्मांच्या कर्मामुळे आणि त्यांच्या वंशातील असंख्य पितरांच्या संतोष किंवा असंतोषामुळे घडतं. कारण प्रत्येक माणूस हा एकटा नसतो, तो आपल्या मागे उभे असलेल्या हजारो पूर्वजांच्या पुण्यपापांचा प्रतिनिधी असतो. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत असं सांगितलं गेलं की देवांपर्यंत पोहोचायचं असेल तर आधी पितरांना आठवावं. पण जेव्हा मनुष्य अज्ञान, अहंकार आणि आधुनिकतेच्या नावे आपल्या मूळ संस्कारांना विसरतो, आईवडिलांना ओझं समजतो, त्यांच्या भावनांना किंमत देत नाही, त्यांच्या शब्दांची थट्टा करतो, वृद्धापकाळात त्यांना एकटं सोडतो किंवा त्यांच्या मृत्यूनंतर म्हणतो की हे सगळं कर्मकांड निरर्थक आहे, तेव्हाच पितृदोष जन्माला येतो. गरुड पुराण स्पष्ट सांगतं की पितृदोष म्हणजे पितरांचा शाप नाही, तर त्यांच्या अश्रूंनी निर्माण झालेली सूक्ष्म छाया आहे. कारण मृत्यूनंतर आत्मा जेव्हा यमलोकांच्या दिशेने निघतो तेव्हा त्यांच्याजवळ भौतिक देह नसतो. त्याला अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी सूक्ष्म रूपात लागतात. आणि हे सूक्ष्म अन्न म्हणजे आपल्या वंशाकडून मिळणारं तर्पण, श्राद्ध, स्मरण आणि श्रद्धा. आणि जेव्हा हे काहीच मिळत नाही तेव्हा आत्मा यमलोक आणि पृथ्वीलोक यांच्या मधल्या भागावरती अडकत राहतो. त्याला ना पुढचा जन्म मिळतो ना स्वर्गमार्ग. आणि त्या अवस्थेत तो आपल्या मुलांकडे, नातवांकडे पाहतो आशेने की कधीतरी हे मला आठवतील. पण जेव्हा ही आशा अपूर्ण राहते तेव्हा त्या अपूर्णतेचं प्रतिबिंब घरात दिसू लागतं. कधी घरात सतत वाद होतात, कधी आर्थिक संकट सुटत नाही, कधी लग्न जमत नाही, कधी संतती होत नाही, कधी आजारपण पाठ सोडत नाही, कधी भीती, स्वप्न, अस्वस्थता वाढते आणि माणूस म्हणतो मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच आयुष्यात असं का. पण गरुड पुराण सांगतं की हे दैवदोष नसून पितृऋणाची आठवण आहे. आणि म्हणूनच पितृदोष दूर करण्याचा पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे जिवंत आईवडिलांचा सन्मान. जिवंत पित्र म्हणजे देवाचं चालतं बोलतं रूप आहे. त्यांच्या पायांवर पडलेला पाण्याचा थेंब हा हजारो तीर्थस्नानापेक्षा श्रेष्ठ असतो. त्यांच्या डोळ्यातलं समाधान हे लाखो मंत्रजपांपेक्षा मोठं असतं. म्हणून त्यांना प्रेमानं बोलणं, त्यांच्या चुका माफ करणं, त्यांच्या रागालाही समजून घेणं, त्यांच्या गरजा ओळखणं, त्यांच्या एकटेपणाला दूर करणं हेच पितृदोष नष्ट होण्याचं मूळ आहे. पण जेव्हा पित्र देहाने निघून गेलेले असतात तेव्हा त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान अत्यंत आवश्यक असतं. कारण गरुड पुराण सांगतं की श्राद्ध म्हणजे फक्त विधी नसून आत्म्याला दिलेलं अन्न आहे. आणि जेव्हा श्राद्ध श्रद्धेने केलं जातं तेव्हा पितरांच्या सूक्ष्म देहाला शक्ती मिळते, त्यांचा मार्ग खुला होतो. म्हणून श्राद्ध पक्षात मोठा खर्च करण्याची गरज नसते, पण मनाची शुद्धता आवश्यक असते. तर्पण करताना पाणी, तीळ आणि तुळस अर्पण करताना हातांपेक्षा मन अधिक स्वच्छ असावं लागतं. पितरांना मनात आठवून त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या चुका माफ कराव्यात, स्वतःच्या चुका माफ कराव्यात. कारण गरुड पुराण सांगतं की आत्मा शब्द ऐकत नाहीत पण भावना अनुभवतो. त्यानंतर अन्नदान करावं, कारण भुकेलेल्या दिलेलं अन्न थेट पितरांपर्यंत पोहोचतं. कावळ्याला अन्न द्यावं, कारण कावळा हा पितरांचा दूत आहे. गायीची सेवा करावी, कारण गायी ही पुण्याची वाहक आहे. झाडं लावावं, कारण निसर्गाशी जोडलेली सेवा पितरांना शांती देते. भगवान विष्णूंची उपासना करावी, कारण विष्णू हा आत्म्याचा मुक्तिदाता आहे. विशेषतः एकादशी व्रत पाळावं, कारण एकादशीला केलेली भक्ती पितरांसाठी अमृतासारखी असते.
विष्णू सहस्रनाम, नारायण मंत्र, भागवत कथा, गरुड पुराणाचं श्रवण करावं, कारण श्रवणाने ही पित्र तृप्त होतात. घरात सात्विक वातावरण ठेवावं, कारण क्रोध, अपमान, निंदा, खोटेपणा हे पितृदोष वाढवतात. संयम ठेवावा, कारण पितृदोष वर्षानुवर्षे साचलेला असतो. तो एका दिवसात नाहीसा होत नाही. पण जेव्हा माणूस सातत्याने श्रद्धेने अहंकार न ठेवता हे उपाय करतो, तेव्हा हळूहळू पित्र मुक्त होतात. त्यांना यमलोकातून पुढचा मार्ग मिळतो. ते स्वर्ग मार्गाने पुढे जातात आणि मग ते आपल्या वंशावरती शाप देत नाही, तर कवच बनून उभे राहतात. अडचणींमध्ये अदृश्य मदत करतात, संकट दूर करतात आणि तेव्हाच माणसाला जाणवतं की त्याच्या आयुष्यात काहीतरी बदल आहे. पण तो बदल कुठून झाला आहे हे त्याला कळत नाही. कारण गरुड पुराण सांगतं की पित्र संतुष्ट झाले की ते आवाज न करता आशीर्वाद देतात. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत असं म्हटलं गेलं आहे की जो माणूस आपल्या पित्रांना विसरत नाही तो कधीही एकटा पडत नाही, कारण त्यांच्या मागे अदृश्य शक्ती उभी असते. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.